शासन दरबारी सत्तेतले असतील किंवा विरोधातले असतील यांनी सभागृहामध्ये प्रश्न मांडला. एवढे करून देखील जर शासनानं याच्यावर सकारात्मक भूमिका जर नाही घेतली तर आमचं तर सगळ्या आंदोलनकर्त्याचं ठरलेलं आहे तर त्याची दिशा ही खूप मोठी भयानक ही राहील आणि ती शासनाला सुद्धा पचवण्यासारखी राहणार नाही. इतिहासामध्ये ही पहिलीच वेळ राहील की शेतकऱ्यांनी एवढं कठोर निर्णय हा त्यांच्या जीवनामध्ये घेतलेला असेल. आम्ही तर एवढ्या कमी पैशामध्ये जमिनी आता देणार नाही एवढा निश्चय आमचा पक्का झालेला आहे. आणि जर शासन या ठिकाणी जर का पुढं बळजबरी जर करत असेल तर आम्हाला सुद्धा आम्ही जे इशारा यापूर्वी शासनाला दिलेला आहे तो इशारा आमचा कायम आजही आहे. आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा आजचा 70वा दिवस. या 70 दिवसामध्ये मागील 8-10 दिवसापासून आमच्या या आंदोलन तीव्र होऊन शासन दरबारी जे सत्तेतले असतील किंवा विरोधातले असतील यांनी सभागृहामध्ये प्रश्न मांडला आणि आमच्या या आंदोलनाला कुठेतरी सरकार दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु आता सरकार पक्षाची बाजू आहे की त्यांनी आता आम्हाला न्याय कशा पद्धतीने द्यायचा आणि आमच्या जमिनीचा मोबदला कसा वाढवून देता येईल याच्यासाठी प्रयत्न करण्याचा आता विचार आणि वेळ ही शासनाची आलेली आहे. जर एवढे करून देखील जर शासनानं याच्यावर सकारात्मक भूमिका जर नाही घेतली तर आमचं तर सगळ्या आंदोलनकर्त्याचं ठरलेलं आहे की एवढं करून जर आमच्या प्रयत्नांना यश जर नाही आलं तर त्याची दिशा ही खूप मोठी भयानक ही राहील आणि ती शासनाला सुद्धा पचवण्यासारखी राहणार नाही. कारण इतिहासामध्ये ही पहिलीच वेळ राहील की शेतकऱ्यांनी एवढं कठोर निर्णय हा त्यांच्या जीवनामध्ये घेतलेला असेल. ती बाजू आज आता सांगण्याची वेळ राहिलेली नाही. आम्हाला सुद्धा वाटतं की आता शासन दरबारी विरोधकांनी आता प्रश्न मांडलेला आहे. जयंत पाटील असतील, राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब असतील, तसेच सत्ताधारी म्हणून आमच्या या जालन्याचे मतदारसंघाचे आमदार अर्जुन भाऊ असतील यांनी प्रश्न त्यांच्या पद्धतीनं प्रशासनापुढे मांडला आणि अशी माहिती मिळाली की लक्षवेधी सुद्धा भाऊ या ठिकाणी मांडतील. परंतु आता महत्त्वाचा विषय असा आहे की त्यावर राज्याचे मुख्यमंत्री असतील, अर्थमंत्री असतील आणि या भूसंपादन खात्याचे श्री चंद्रशेखर बावनकुळे जे असतील आणि प्रशासन त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी आम्हाला कसा न्याय द्यायचा हे आता ठरवण्याची वेळ ही त्यांच्यावर आता आलेली आहे. आम्ही तर एवढ्या कमी पैशामध्ये जमिनी आता देणार नाही एवढा निश्चय आमचा पक्का झालेला आहे. आणि जर शासन या ठिकाणी जर का पुढं बळजबरी जर करत असेल तर आम्हाला सुद्धा आम्ही जे इशारा यापूर्वी शासनाला दिलेला आहे तो इशारा आमचा कायम आजही आहे. त्यामुळे आम्ही आशा बाळगतो की हे अधिवेशन संपायच्या आत याच्यावर एक चांगला निर्णय या ठिकाणी शासन घेऊन आमच्या या आंदोलनकर्त्याला आमच्या या आंदोलनापासून आम्हाला मुक्तता देईल असा निर्णय शासन घेईल अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. कारण की आमचा आता या ठिकाणी संयम आमचा सुद्धा सुटत चालला आहे. त्यामुळे आम्हाला ती वेळ शासन येऊ देणार नाही ही आम्ही सर्व आंदोलनकर्ते या ठिकाणी आशा बाळगतो.